Good morning, all. Good Good morning. morning, ma'am. Good morning, ma'am. Ma'am. Okay, what we covered in last lecture? Introduction, definition, Introduction to antidepressant. classification, drug. Okay. So, जो चॅप्टर नंबर 5 आहे त्यातला हा लास्ट बीट अँटी डिप्रेसंट. त्याच्यामध्ये आपण लास्ट लेक्चरला इंट्रोडक्शन, डेफिनेशन बघितली, क्लासिफिकेशन बघितले. ऑल्सो आपण जे काही ड्रग्ज आहेत तर ड्रग्ज पण इन डिटेल स्टडी केले. सो ड्रग नंबर कितवा होता? कुठपर्यंत होतो आपण? 7. 7. नेम काय आहे ड्रगचं? इमिप्रेमाइन. Hydrochloride. ओके. सो तो ड्रग आपला कम्प्लीट झालाय का? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. ओके, ड्रग नंबर 7 हे लास्ट लेक्चरला आपण कव्हर केलंय. सो नेक्स्ट आहे ड्रग सिरिटॅलिन. सो ड्रॉ द स्ट्रक्चर, मॉलिक्युलर फॉर्म्युला C70H17 Cl2N. This is the molecular formula of a Siritalin. So next is the chemical name as per IUPAC system. So in that chemical name, in bracket 1S. So इथं 5 आहे, करेक्शन करा. केमिकल नेम आहे 1S, 4S, ब्रॅकेट क्लोज. नेक्स्ट 4, नेक्स्ट इन ब्रॅकेट 3,4 डायक्लोरोफिनाइल, ब्रॅकेट क्लोज, N मिथाइल डॅश 1,2,3,4 tetrahydro naphthalene 1 amide. This is the chemical name of Siritalin. So 8 नंबरचा ड्रग आहे सिरिटॅलिन. तर त्याच्यामध्ये केमिकल नेम मध्ये करेक्शन आहे. इथं 1S आणि 4S आहे, ब्रॅकेट क्लोज. सो नेक्स्ट आहे इट्स अ फिजिकल प्रॉपर्टी. सो इट इज अ व्हाईट सॉलिड क्रिस्टल और पावडर. जे सिरिटॅलिन आहे ते आपल्याला व्हाईट फॉर्म मध्ये, व्हाईट कलर मध्ये बघायला मिळतं. क्रिस्टलाइन आहे, पावडर फॉर्म मध्ये आहे. इट इज अ सोल्युबल इन वॉटर अँड स्लाइटली सोल्युबल इन आयसोप्रोपाइल अल्कोहोल. सो सोल्युबिलिटी कशामध्ये आहे? वॉटर मध्ये सोल्युबल आहे आणि आयसोप्रोपाइल अल्कोहोल जे आहे त्याच्यामध्ये स्लाइटली सोल्युबिलिटी शो करतं. नेक्स्ट आहे इट्स युजेस. सो युजेस इन दॅट Siritalin is a type of antidepressant known as a selective serotonin reuptake inhibitor. So SSRI. This is the short form of selective serotonin reuptake inhibitor. हे जे सिरिटॅलिन आहे ते कोणत्या क्लास अंडर येणारा ड्रग आहे? सिलेक्टिव्ह सिरोटोनिन रिअपटेक इनहिबिटर, ज्याच्यामध्ये सिरोटोनिनचं जे काय सिरोटोनिन जे आहे त्याचं जे काही रिअपटेक जो आहे तो रेट कसा होतो इथं रिड्यूस होते. इनहिबिटरी ऍक्शन म्हणजे काय? जो रेट आहे, ज्या रेटने ते परत रिअब्सॉर्ब होते किंवा रिजनरेट होते त्याचा रेट कमी करणे म्हणजे रिअपटेक इनहिबिटर. सो स्पेसिफिक सिरोटोनिन ह्या हार्मोन वरती ते ऍक्ट करणार आहे. नेक्स्ट आहे इट इज ऑफ्टेन यूज टू ट्रीट डिप्रेशन अँड ऑल्सो समटाइम्स पॅनिक अटॅक, obsessive compulsive disorder and post traumatic stress disorder. So ह्यामध्ये सांगितलेलं आहे की कोणत्या ट्रीटमेंट मध्ये आपण यूज करतो. फर्स्टली अँटी डिप्रेसंट आहेत, त्यामुळे डिप्रेशनला ट्रीट करण्यासाठी आपण हे ड्रग यूज करतोय. नेक्स्ट आहे पॅनिक अटॅक. जर कोणाला पॅनिक अटॅक आला असेल तर त्या कंडिशन मध्ये आपण हे ड्रग सिरिटॅलिन यूज करतो. नेक्स्ट आहे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर. सो लास्ट लेक्चरला आपण ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर बघितली होती. सो व्हॉट इज मीन बाय ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर? कोणी सांगू शकेल? माहिती आहे का कोणाला? No, ma'am. नो.
आपण लास्ट टाइमला ही टर्मिनॉलॉजी डिस्कस केली होती का? म्हणजे जास्त विचार करण्यासाठी, म्हणजे ती जास्त Okay. विचार करून. ओके, व्हेरी गुड. सो लास्ट टाइमला आपण ही टर्मिनॉलॉजी डिस्कस केली होती. त्याच्यामध्ये आपण काय बघितलं होतं? ऑब्सेसिव्ह म्हणजे एखाद्या गोष्टीचा एक्सिस विचार करणे किंवा एक्सिस थॉट, आणि कंपल्सिव्ह म्हणजे रिपीटेड ऍक्शन किंवा एक स्पेसिफिक बिहेवियर, रिपीटेड बिहेवियर, त्याला आपण काय म्हणतोय? कंपल्सिव्ह. सो डिसऑर्डर, जसं की मी एक एक्झाम्पल सांगितलं होतं. एखादा पेशंट आहे की जो ब्रेन रिलेटेड जे काही डिसऑर्डर आहेत त्यामधून सफर करतोय. सो आता त्याला बाहेर जायचं आहे, तर तो काय करणार आहे? तो 3-4 टाइम्स चेक करणार की त्याच्या होमला आहे ते लॉक लावलेलं आहे का नाही. सो हे कसं टाइप झालं? एक रिपीटेड ऍक्शन आणि स्पेसिफिक ऍक्शन तो काय करतोय? जास्ती थॉट्स मुळे. सो त्याला वाटू शकतं की जर आपण बाहेर गेलो तर चोरी वगैरे होईल, किंवा थीफची जे काही फिअर आहे ते त्याच्या मनामध्ये आहे. त्यामुळे तो काय करतोय? एकच ऍक्शन रिपीटेडली करतोय. सो तो चेक करतोय प्रॉपरली लॉक केलंय का नाही. सो हे काय झालं? ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर. किंवा एखाद्याला एकच गोष्ट रिपीट बोलायची सवय असते. सो ते पण कशाचं साईन असू शकतं? ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर. एक एक्सेसिव्ह थॉट मुळे एखादी रिपीटेड ऍक्शन मीन्स ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर. सो OCD शॉर्ट फॉर्म आहे त्याचा. नेक्स्ट आहे पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर. पोस्ट म्हणजे बिफोर और आफ्टर. प्री आणि पोस्ट मध्ये डिफरन्स काय? पोस्ट मीन्स स्टुडंट, खूप साध्या वर्ड्स आहेत की जे तुम्ही डेली लाईफ मध्ये यूज करता, त्याचे सिंपल मिनिंग तुम्हाला अजून कसं काय माहित नाहीत. प्री आणि पोस्ट. प्री कधी म्हणतो आपण? बिफोर. ओके. पोस्ट म्हणजे काय असणार आहे? आफ्टर. ओके. सो इथं काय सांगितलंय? पोस्ट ट्रॉमॅटिक. आता हे ट्रॉमॅटिक स्ट्रेस जे आहे ते कधी असणार आहे? एखादी सर्जरी किंवा पोस्ट ट्रॉमॅटिकला जर डिफाईन करायचं झालं तर इट इज अ डिसऑर्डर कॅरेक्टराइज्ड बाय failure to recover after experiencing a witness of a terrifying event, or the condition may last month or year with a trigger that can be bring back memory of the trauma accompanied by intense emotional and physical reaction. जसं की पोस्ट म्हणजे काय? एखादी जर ब्रेन रिलेटेड सर्जरी असेल, ती झाली असेल, त्यानंतर जे काही मेमरी रिकव्हरिंग होती, सो मेमरी रिकव्हर होताना जर एखादा इमोशनल इव्हेंट किंवा एखादा खूप डिफिकल्ट त्याच्या लाईफ मधला जर एखादी कंडिशन त्या पेशंटला आठवली, तर तो काय करायला लागेल? इंटेन्स इमोशनल किंवा फिजिकल मुवमेंट तिथं शो करेल. सो त्या कंडिशनला किंवा त्या सिच्युएशनला आपण काय म्हणतोय? पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर. सो तो रिकव्हर होण्याच्या आधीच तो काय होईल? परत रिडिप्रेशन ह्या स्टेज मध्ये जाईल. त्यामुळं ह्या कंडिशनला आपण काय म्हणतोय? पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर, ज्यामध्ये पेशंट इंटेन्स इमोशनल किंवा फिजिकल मुवमेंट दाखवतो. आणि हे कशामुळे होतंय? ज्यावेळेस त्याची मेमरी जे आहे ते त्याला रिकॉल होत असते. सो दे आर ट्राइंग टू ब्रिंग बॅक देअर मेमरी. सो ह्या कंडिशनला आपण म्हणतोय पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर. नेक्स्ट आहे इट्स स्टोरेज अँड स्टॅबिलिटी. इन दॅट मेनली द ड्रग शुड बी केप्ट ऍट अ रूम टेम्परेचर. हे जे ड्रग आहे ते रूम टेम्परेचरला स्टोअर केलं जातं, टाइटली क्लोज्ड कंटेनर, आणि लाईट पासून प्रोटेक्ट करून इथं ठेवलं जातं. नेक्स्ट आहे फॉर्म्युलेशन. टॅबलेट ह्या फॉर्म मध्ये अवेलेबल आहे मार्केटमध्ये. नेक्स्ट आहे इट्स अ पॉप्युलर ब्रँड नेम. इन दॅट सरडेप, इनोसर्ट, सरलिफ्ट अँड सर्टिमा. these are the popular brand name. So popular brand name मध्ये काय सांगितलंय? फर्स्ट आहे सरडीप, नेक्स्ट आहे इनोसर्ट, सरलिफ्ट अँड सर्टिमा. नेक्स्ट आहे डोस. सो डोस मध्ये 50 mg आहे. सो इथं टाईप झालंय. सो 50 mg डेली एवढा डोस आपण इथं त्या पेशंटला देतो. सो नेक्स्ट ड्रग आहे Escitalopram. So this is the next drug in the class of a antidepressant. So escitalopram, molecular formula C20H21 FNO Fn2O.
This is the molecular formula. Chemical name. So chemical name मध्ये बघा, chemical name मध्ये इथं 5 च्या ऐवजी S आहे. In bracket 1 S bracket close. Next आहे 1 dash bracket 3 dimethyl amine propyl bracket close 1 dash 4 fluorophenyl bracket close dash 3H 2 benzofluorane 5 carbonitrile oxalic acid. सो केमिकल नेम मध्ये तुम्ही बघू शकता करेक्शन आहे तिथं. सो केमिकल नेम मध्ये परत एकदा केमिकल नेम रिपीट करते. इन ब्रॅकेट 1 S ब्रॅकेट क्लोज. नेक्स्ट आहे 1 डॅश इन ब्रॅकेट 3 डायमिथाइल अमाइन, हे सगळं ब्रॅकेट मध्ये. नेक्स्ट आहे प्रोपाइल ब्रॅकेट क्लोज. नेक्स्ट आहे डॅश 1 डॅश इन ब्रॅकेट 4 फ्लोरोफिनाइल ब्रॅकेट क्लोज 3H dash 2 benzofluorane 5 carbonitrile oxalic acid. This is the chemical name. Next आहे it's a physical property in that it is a fine white to slightly yellow powder. It is a freely soluble in methanol and dimethyl sulfoxide, soluble in isotonic saline solution, strongly soluble in water and ethanol. So physical property मध्ये मोस्टली त्याचा कलर, ऑर्डर, टेस्ट आणि सोल्युबिलिटी हे डिस्कस केलेलं असतं. सो फिजिकल प्रॉपर्टी मध्ये आपल्याला कलर कसा आहे त्याचा स्लाइटली येलोइश, एकतर कलरलेस आहे किंवा स्लाइटली येलोइश पावडर आपल्याला बघायला मिळते. सो ऑर्डर ऑर्डरलेस आहे, टेस्ट टेस्टलेस आहे. नेक्स्ट आहे इट्स सोल्युबिलिटी. सो सोल्युबिलिटी मध्ये इट इज अ फ्रीली सोल्युबल इन मिथेनॉल अँड डायमिथाइल सल्फॉक्साइड. कसं आहे सोल्युबिलिटी मिथेनॉल आणि मिथाइल सल्फॉक्साइड मध्ये हे फ्रीली सोल्युबल आहे. आणि सोल्युबल इन आयसोटोनिक सलाईन सोल्युशन, जे काय आयसोटोनिक सलाईन सोल्युशन आहे त्याच्यामध्ये सोल्युबिलिटी शो करतं. नेक्स्ट आहे स्ट्रॉंगली सोल्युबल इन वॉटर अँड इथेनॉल. वॉइस येतोय का सगळ्यांना? Yes, ma'am. ओके. सो नेक्स्ट आहे युजेस. सो युजेस मध्ये बघा, uses in that escitalopram is a type of antidepressant known as a selective serotonin reuptake inhibitor. जसं की आपण आता डिस्कस केलं होतं. कसे आहेत सिलेक्टिव्ह म्हणजे स्पेसिफिक सिरोटोनिन या हार्मोन वरती ऍक्ट करणारे, आणि ऍक्शन कोणती दाखवतायत रिअपटेक म्हणजे त्यांचं जे काही रिअब्सॉर्प्शन किंवा रिजनरेशनची जी प्रोसेस आहे त्याला इनहिबिट करतात. इनहिबिटर म्हणजे आहे ही ऍक्शन काय करणे, कमी करणे, त्याचा रेट आहे तो कमी करणे. सो स्पेसिफिक सेरोटोनिन वरती ते जे काही जनरेट होते, रिअब्सॉर्ब होते, त्याचा रेट इनहिबिट करणारे हे ड्रग आहे. So escitalopram is a type of antidepressant known as a selective serotonin reuptake inhibitor. It is often used to treat depression and sometimes used for anxiety, obsessive compulsive disorder or panic attack. जसं की आपण बघतो युजेस सुद्धा प्रत्येक ड्रगचे कसे आहेत, रिपीटेडली तेच वर्ड तुम्हाला बघावे लागतात. सो आतापर्यंत मला वाटतं की तुम्हाला हे सगळे टर्मिनॉलॉजी समजले असतील. व्हॉट इज मीन बाय एन्झायटी, व्हॉट इज मीन बाय ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर अँड पॅनिक अटॅक. सो तुम्हाला इथून पुढे सेल्फ स्टडी हा स्टार्ट करावा लागेल. नोट्स वरती डिपेंड राहू नका, सेल्फ स्टडी स्टार्ट करा. आणि मोस्टली फार्मास्युटिकल केमिस्ट्रीचा स्टडी करताना तुम्हाला युजेस मध्ये पण बरेच टर्मिनॉलॉजीज बघावे लागतात, आणि त्या स्पेसिफिक जरी तुम्ही रिमेंबर केल्या तरी तुमचं पासिंग होऊ शकतं. सो युजेस इम्पॉर्टंट काय काय असतं, स्ट्रक्चर इम्पॉर्टंट आहे, त्याचं केमिकल नेम, युजेस, फॉर्म्युलेशन आणि ब्रँड नेम आणि डोस हे सगळं इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला जर स्कोरिंग करायचं असेल तर तुम्हाला डेफिनेटली हे सगळं तुम्हाला स्टडी इन डिटेल डीप करावा लागतो. ज्यांना पास व्हायचंय त्यांनी कमीत कमी स्ट्रक्चर, केमिकल नेम, युजेस आणि त्याचा डोस जे आहे ते रिमेंबर करा. सो फार्मास्युटिकल केमिस्ट्री इझी आहे, जस्ट तुम्हाला फ्रिक्वेंटली त्याचा स्टडी करावा लागतो. स्टडी कंटिन्युअस ठेवला तर हे सगळे तुमचे ड्रग आहेत ते लक्षात राहतील. आणि ऑल्सो तुम्हाला अपडेटेड सिलेबस मध्ये
ब्रँड नेम तुम्हाला ऍड केलेले आहेत, फॉर्म्युलेशन आणि ब्रँड नेम. डेफिनेटली यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्यामुळं डेली थोडं थोडं स्टडी स्टार्ट करा आणि ब्रँड नेम आणि त्याचे केमिकल नेम कसं राईट डाऊन केले यावरती फोकस करा. सो एकदा जर तुम्हाला केमिकल नेम कसं राईट डाऊन केलं जातं आज पर IUPAC सिस्टीम हे जर क्लिअरली समजलं तर तुम्हाला ते पाठ करायची पण गरज नाही, ते ऑटोमॅटिक तुम्ही करू शकता. सो स्ट्रक्चर बघितलं की तुम्ही त्याचं केमिकल नेम राईट डाऊन करू शकता. सो शॉर्ट फॉर्म किंवा जे काय आहे ते यूज करा आणि युजेस आणि त्याचे तुम्ही चार्ट वाईज सुद्धा स्टडी करू शकता या ड्रगचा. ज्यांना डिफिकल्टी वाटत असेल 1 बाय 1 त्यांनी चार्ट वाईज करा. चार्ट मध्ये तुम्ही फॉर्म्युलेशन, ब्रँड नेम, डोस, युजेस हे सगळे इन्क्लूड करा आणि केमिकल नेम असे 4-5 कॉलम करून जरी प्रत्येक क्लासचे ड्रग 1 बाय 1 राईट डाऊन केले आणि तो चार्ट डेली एकदा जरी रीड केला तरी तुमचा स्टडी डेफिनेटली खूप चांगला होईल. तर सो अजून ह्याच्यामध्ये तुम्हाला काही डिफिकल्टी वाटते का, जे ड्रग्ज आहेत त्याच्यामध्ये? तुम्ही बघितलेत का नोट्स जेवढ्या मी पाठवल्यात तेवढ्या? Yes, madam. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. सो युजेस मध्ये यूज कशासाठी करतोय आपण? डिप्रेशन रिमूव्ह करण्यासाठी, एन्झायटी, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर अँड पॅनिक अटॅक. सो हे ह्या सगळ्याच्या ट्रीटमेंट मध्ये आपण हे ड्रग यूज करतोय. नेक्स्ट आहे स्टोरेज अँड स्टॅबिलिटी. स्टोर इन अ क्लोज्ड कंटेनर ॲट अ रूम टेम्परेचर, कीप अवे फ्रॉम हीट, मॉइश्चर अँड डायरेक्ट लाईट. सो नॉर्मल कंडिशन आहे स्टोरेजच्या. मोस्ट ऑफ द टाइम सगळ्याच ड्रगला आपण ही कंडिशन अप्लाय करतो की टाइटली क्लोज्ड कंटेनर मध्ये ठेवतो, रूम टेम्परेचरला ठेवतो, लाईट पासून प्रोटेक्ट करतो आणि ड्राय प्लेस वरती ठेवतो म्हणजे मॉइश्चर पासून आपण त्याला प्रोटेक्शन देतोय. नेक्स्ट आहे फॉर्म्युलेशन मध्ये टॅबलेट या फॉर्म मध्ये अवेलेबल आहे. ब्रँड नेम मध्ये येस सिटाडेप, नेक्झिटो, स्टालोपाम आणि येस झिटालो. दीज आर द पॉप्युलर ब्रँड नेम. नेक्स्ट आहे डोस. डोस मध्ये 10 mg orally once a day, increase if necessary after at least 3 week of a treatment. 3 वीक कंटिन्युअस ट्रीटमेंट घेतल्यानंतर ना जर पेशंटला गरजेचं असेल तर तो डोस वाढवू शकतो. पण मिनिमम डोस किती लागतोय? 10 mg ओरली म्हणजे टॅबलेट फॉर्म मध्ये आपण देतो 10 mg एवढा डोस तिथे लागणार आहे ऍक्शन शो होण्यासाठी. सो नेक्स्ट लास्ट ड्रग आहे फ्लोक्झामाइन. So in that molecular formula C50H21F3N2O2. So in that chemical name बघा 2 in bracket E bracket close in bracket 5 methoxy dash 1 dash in bracket 4 dash in bracket trifluoromethyl bracket close phenyl bracket close pentylidine bracket close amino bracket close oxyethanamine. This is the chemical name. Next आहे it's a physical property in that it is a solid fine white yellowish odorless crystal. कलर कसा आहे? कलरलेस किंवा स्लाइटली व्हाईट येलोइश कलर आहे. ऑर्डरलेस आहे. इट इज अ स्प्रॅगली सोल्युबल इन वॉटर, freely soluble in ethanol and chloroform and practically insoluble in diethyl ether. Next आहे फ्लोक्झामाइन is an oxime O ether that is a benzene substituent. इथं अजून एक काय सांगितलंय? फ्लोक्झामाइन कसं आहे? ऑक्झिम ओ इथर. फ्लोक्झामाइनला सुद्धा काय म्हणलं जातं? ऑक्झिम ओ इथर आहे. बेन्झीनचे हे एक सबस्टिट्युएंट आहे. सबस्टिट्यूट किंवा डेरिव्हेटिव्ह आपण म्हणू शकतो. बेन्झीनचा डेरिव्हेटिव्ह आहे. नेक्स्ट आहे इट्स युजेस. सो युजेस मध्ये फ्लोक्झामाइन is used to treat obsessive compulsive disorder and social anxiety disorder. So what is meant by social anxiety disorder? Anxiety म्हणजे चिंता, वरी. फिलिंग ऑफ वरी आणि सोशल म्हणजे लोक. सामाजिक, जे आपण मराठीत बघितलं ना सामाजिक. सो इथं काय असणार आहे की त्यांनी जर एखादी ऍक्शन केली तर बाकीचे काय विचार करतील अशा टाईपचे जे थिंकिंग असते ते जर एक्सिस्ट मध्ये जर झाली तर
प्रत्येक जण हा विचार करतो, पण हे जे विचार करण्याची जी मेथड आहे ती जर एक्सेसिव्ह मध्ये होत असेल तर त्याला आपण म्हणतो सोशल एन्झायटी डिसऑर्डर. म्हणजे जग काय म्हणेल किंवा समाज काय म्हणेल या रिलेटेड ते जास्ती विचार करत असतात आणि त्यांचं बिहेवियर पण तसंच असतं. सो शाय नेचरचे किंवा भिऊन भिऊन ते डेली राहतात. त्यांनी एखादी कोणती पण गोष्ट केली तर ते त्या कॉन्फिडन्सनी करू शकत नाहीत जेवढे नॉर्मल पर्सन करतात. सो सोशल एन्झायटी डिसऑर्डर ह्याला म्हणतात. नेक्स्ट आहे स्टोरेज अँड स्टॅबिलिटी. इट शुड बी प्रोटेक्ट फ्रॉम लाईट, ह्युमिडिटी अँड स्टोअर ॲट 20 डिग्री सेल्सिअस टू 25 डिग्री सेल्सिअस. सो नेक्स्ट आहे फॉर्म्युलेशन. सो बाकीचं तुम्हाला स्टोरेज कंडिशन इथं सांगितलेले आहेत. स्टोरेज अँड स्टॅबिलिटी मध्ये एक्सकर्जन परमिटेड, म्हणजे जर तुम्ही जास्ती पण टेम्परेचरला जर तिथं ठेवलं तर त्यांच्यामध्ये काय होणार आहे, डिकॉम्पोजिशन रिॲक्शन इथं स्टार्ट होईल. त्यासाठी करोजिव्ह किंवा एक्सकरोजन तिथं होऊ शकतं. त्यामुळं लाईट पासून प्रोटेक्ट करायचंय. 20 डिग्री टू 25 डिग्री हे त्याचं आयडियल स्टोरेज कंडिशन आहे. नेक्स्ट आहे फॉर्म्युलेशन. फॉर्म्युलेशन मध्ये टॅबलेट आणि कॅप्सूल या फॉर्म मध्ये अवेलेबल आहे. नेक्स्ट आहे ब्रँड नेम. इन दॅट फ्लोक्झिन, CR आणि फर्टेक्स, वोक्झामाइन, फ्लोटोर अँड युवेक्स. दीज आर द पॉप्युलर ब्रँड नेम. नेक्स्ट आहे डोस. डोस मध्ये 50 mg टू 300 mg मॅक्झिमम डोस डेली दिला जातो. या रेंज मध्ये दिला जातो. सो नेक्स्ट इथपर्यंत 10 ड्रग्स कम्प्लीट होत आहेत इन द क्लास ऑफ अँटी डिप्रेशन. ह्यामध्ये किंवा चॅप्टर नंबर 5 इथं कम्प्लीट होते. या पूर्ण चॅप्टर मध्ये कोणाला काही डाऊट आहे? नो मॅम. No, ma'am. ओके, देन वी स्टार्ट नेक्स्ट चॅप्टर. चॅप्टर नंबर 6 बघायचा का? Yes, ma'am. Yes, ma'am. येस मॅम. Yes, ma'am. ओके. Okay, from today's lecture, we are going to start a new chapter. So chapter number 6 from the subject pharmaceutical chemistry. So title of the chapter number 6 is drug acting on autonomic nervous system. आतापर्यंत आपण लास्टच्या चॅप्टर मध्ये आपण काय बघितलं? ड्रग ऍक्टिंग ऑन सेंट्रल नर्वस सिस्टीम. सो आता आपण काय बघतोय? ड्रग ऍक्टिंग ऑन ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. So what is mean by autonomic nervous system? कोणाला माहिती आहे? तुम्हाला झालंय का अदर सब्जेक्ट मध्ये? HAP वगैरे आहेत का सब्जेक्ट? ओके, त्यामध्ये तुम्हाला झालंय का ऑटोनॉमिक सेंट्रल नर्वस सिस्टीम शिकवलेत का? Yes, madam. Okay. So tell me what is mean by autonomic nervous system? Pass the nerve impulses. ओके. सो अजून काही इन्फॉर्मेशन माहिती आहे तुम्हाला या सिस्टीम रिलेटेड? कशी आहे सिस्टीम, कशी ऍक्ट होती? प्रिव्हियसली तुम्हाला हे सगळं झालेलं आहे. जस्ट आपल्याला हायर स्टडी करायचंय. आता ह्या रिलेटेडचे आपल्याला केमिकल कंपाऊंड बघायचे किंवा ड्रग बघायचे. सो बेसिक तुम्हाला हे सगळं माहित असलं पाहिजे. व्हॉट इज मीन बाय, आपण ऑटो कशाला म्हणतो? स्वतः चालतं. ओके, व्हेरी गुड. मीन्स Involuntary. ओके, ज्याला कंट्रोलिंगची गरज असते, जे की स्वतःहून ऍक्टिव्हेट होतो, त्या कंडिशनला आपण काय म्हणतो? ऑटो. सो
इथं काय सांगितलंय, ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम म्हणजे जे पण आपल्या बॉडीमध्ये नर्वस सिस्टीम आहे, नर्वस सिस्टीम मध्ये नर्व्स इन्क्लूड केलेले असतात आणि ते नर्व्स काय करतात, इलेक्ट्रिक इम्पल्स पास करतात. सो दिस इज द ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. म्हणजे हे बॉडी स्वतःहून एखाद्या कंडिशनला ऍक्ट करणार आहे. सो दिस इज नोन एज ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. रोल नंबर 33. रोल नंबर 33, तुम्हाला काय सांगायचंय का? मॅम Everyone, mute yourself. सो नेक्स्ट आहे हे जे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम जी आहे ती कशी होणार आहे, कशी वर्क करणार आहे, सेल्फ ते रिफ्लेक्ट होणार आहे. जसं की तुम्ही एखादा जर समजा आगीवरती जर तुमचा हात गेला तर तुम्ही काय करता, पटकन ते हात बाजूला काढता. ही ऍक्शन कशी आहे, ही ऍक्शन रॅपिड आहे का? तुम्ही अर्धा तास त्याच्यावरती ठेवल्यानंतर मग तुम्हाला सेन्सेशन जातात आणि मग तुम्ही हात बाजूला काढता. असं काय होतं का विचार करून? नाही. नाही. ती ऍक्शन फास्टली होती. जसं की टू मच हॉट किंवा टू मच कोल्ड असे व्हेरियस जे सेन्सेस आहेत ते आपल्या बॉडीला जाणवतात आणि त्याच्यावरती बॉडी काय करते, पटकन ऍक्शन घेते. सो हे कोणामुळे होणार आहे, ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. तर जसं की तुम्ही पडला आणि पडल्यानंतर तुम्ही लगेच उठता. सो ही उठणे ही तुम्ही विचार करून केलेली गोष्ट असते का? सो नाही, बॉडी स्वतःहून ती ऍक्शन दाखवते. जर समजा तुम्ही एखाद्या बाहेरच्या एन्व्हायरमेंट मध्ये जे काय व्हायरसमुळे जर तुम्ही समजा आजारी पडला तर बॉडी मध्ये पण एक सिस्टीम असते की जे काय करते, ते जे बाहेर एन्व्हायरमेंट मधले जे काही चेंजेस आहेत त्यांना डिफेन्स करायची. ती सिस्टीम कोणती असणार आहे, ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम. लगेच आपली बॉडी जी आहे ते अँटीबॉडीज तयार करते आणि फाईट करायला स्टार्ट करते. ज्यावेळेस पण बाहेरून व्हायरसची किंवा अदर बॅक्टेरियाची एंट्री आपल्या बॉडीमध्ये होते तर आपण लगेच आजारी पडत नाही. 2-3 डेज नंतर ना आपल्याला सिम्पटम जाणवायला लागतात. का एवढा वेळ का लागतो, कारण आपली बॉडी जी आहे ती काय करते, डिफेन्स करत असते. आपले जे अँटीबॉडीज असतात ते काय करतात, ते ऑटोमॅटिक स्टार्ट होतात आणि ते जे बाहेरून जे काही फॉरेन मटेरियल आलेलं आहे त्यांना किल करायचं काम करतात. हे सगळं कुणामुळे होते, आता ह्याच्यावरती तुमचा कंट्रोल आहे का? तुम्हाला समजतं का की आपल्या अँटीबॉडीज जे ऍक्टिव्ह झालेत किंवा इनऍक्टिव्ह आहेत, हे तुम्हाला जाणवतं का आतून? नाही. नाही. सो हे तुम्हाला ही गोष्ट कशी आहे, ऑटोमॅटिक आहे. जसं की तुम्ही 3 टाइम्स तुम्ही काय म्हणतात लंच करता किंवा फूड इंटेक घेता. तर ते फूड इंटेक घेतल्यानंतर ना तुम्हाला असं वेगळी अशी काही एनर्जी द्यावी लागते का? की आता डायजेशनची प्रोसेस आहे. आपण रेस्पिरेशन नंतर करू. असं जे काही आहे का? बॉडीचा एक स्पेसिफिक रिदम आहे, की जे ऑटोमॅटिकली होतं आणि हे ऑटोमॅटिक कशामुळे होते? कारण तिथं कोणती सिस्टीम ऍक्ट करत असते, ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. सो या रिलेटेड आता ह्याच्यावरती कोणते ड्रग आहेत की जे ऍक्शन शो करतील, हे ड्रग आपल्याला ह्या थ्रू आउट चॅप्टर मध्ये लर्न करायचे. सो लेट्स सी द नेक्स्ट स्लाइड. इट्स इंट्रोडक्टरी स्लाइड. In that, the atomic nervous system ANS is the division of a nervous system that contribute the inside organ, blood vessel, stomach, intestine, liver, kidney, bladder, genitals, lungs, pupils, eyes, heart, sweat, salivary, digestive gland. जवळपास सगळे जे ऑर्गन असतात त्या ऑर्गन वरती हे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम म्हणजे ऍक्ट करतच असते. सो व्हेरियस तिथं कोणते कोणते ऑर्गन आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला ह्या सिस्टीमचे इफेक्ट बघायला मिळतात हे त्यांनी सांगितलेलं आहे. जसं की ब्लड वेसल आहेत, स्टमक, इंटेस्टाईन, लिव्हर, किडनी, ब्लॅडर, जेनेटिलीज, लंग, प्युपिल्स, आय, हार्ट अँड स्वेट, सलायव्हरी अँड डायजेस्टिव्ह ग्लँड. सो ह्या सगळ्यांवरती आपल्याला ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम ऍक्ट करताना दिसते. नेक्स्ट आहे ANS हॅज अ 2 मेजर सिस्टीम. आता हे सिस्टीम अंडर तुम्हाला 2 सिस्टीम वर्क करताना दिसतात. जसं की ANS थ्रूआउट बॉडी मध्येच आहे, पण त्याच्यामध्ये पण तुम्हाला मेजरली 2 टाइप बघायला मिळतात. फर्स्ट आहे सिम्पॅथॅटिक, दॅट इज ॲड्रेनर्जिक सिस्टीम, अँड सेकंड आहे पॅरासिम्पॅथॅटिक, दॅट इज अ कोलिनर्जिक सिस्टीम. सो आपल्या बॉडीमध्ये जे आपण ANS ची ऍक्टिव्हिटी, ऑटोमॅटिक ज्या पण ऍक्टिव्हिटी होत आहेत त्या 2 सिस्टीम मुळे होत आहेत. सो त्याच्या अंडर ज्या 2 सिस्टीम येतात, ॲड्रेनर्जिक सिस्टीम आणि कोलिनर्जिक सिस्टीम.
सो आता इथून पुढे पण आपल्याला जे ड्रग बघायचे त्याच्यामध्ये ॲड्रिनर्जिक आणि कोलिनर्जिक सिस्टीम वरती ऍक्ट करणारे ड्रग आपल्याला बघायचे. दॅट इज त्याला आपण अजून काय म्हणतो, सिम्पॅथॅटिक आणि पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टीम ह्याच्यावर रिलेटेड ड्रग बघायचे आहे. नेक्स्ट, विच फॉलो रिसिव्हिंग ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट द बॉडी आणि एक्सटर्नल एन्व्हायरमेंट ANS रिस्पॉन्डेड बाय. जे पण एक्सटर्नल किंवा इंटरनल ज्या काही प्रोसेस आहेत त्याच्या को रिलेशन किंवा इंटरलिंक असणारी ही सिस्टीम आहे. जर बाहेर एन्व्हायरमेंट मधून जर फॉरेन सबस्टन्स बॉडीमध्ये येत असेल तर त्याच्यावरती ऑटोमॅटिक रिस्पॉन्स जनरेट करणे कोणाचं काम आहे, ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. सो व्हेरियस रिस्पॉन्सनी ते रिस्पॉन्ड करत असते. फर्स्टली लाईक स्टिम्युलेटिंग बॉडी डेव्हलपमेंट जनरली थ्रू द सिम्पॅथॅटिक सिस्टीम. जे काय बॉडीचं डेव्हलपमेंट आहे ते कुणामुळे होत आहे, सिम्पॅथॅटिक सिस्टीम मुळे. अँड इनहिबिटिंग देम जनरली थ्रू द पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टीम. आणि जर त्याच जे काही ग्रोथ आहे किंवा अदर ज्या काही ऍक्शन आहेत त्यांना इनहिबिटिंग, म्हणजे थोडक्यात ह्या दोन सिस्टीम आहेत की ज्या ऑपोजिटली काम करतात. एक आहेत की एक सिस्टीम आहे दॅट इज अ ॲड्रिनर्जिक सिस्टीम आहे, ती कशासारखी ऍक्ट करणार आहे, स्टिम्युलेशन. स्टिम्युलेशन म्हणजे जी आहे ही ग्रोथ आहे ती वाढवणार आहे. आणि सेकंड आहे इनहिबिटिंग, दॅट इज अ कोलिनर्जिक सिस्टीम. या दोन सिस्टीम आहेत की ज्या काय करतात, एक बॅलन्स क्रिएट करतात बॉडीमध्ये. ते ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम किंवा ज्या काय ऍक्शन ऑटोमॅटिकली होतात डेफिनेटली त्या कधीतरी स्टॉप पण व्हायला पाहिजे. यासाठी एक आहे स्टिम्युलेटिंग आणि एक आहे इनहिबिटिंग ऍक्शन. सो दॅट इज ॲड्रिनर्जिक कशी आहे, स्टिम्युलेटिंग ऍक्शन शो करते आणि कोलिनर्जिक कशी ऍक्शन शो करते, इनहिबिटिंग. सो या दोन सिस्टीम आपल्या बॉडीमध्ये ऍक्ट करताना दिसतात. नेक्स्ट आहे ऑटोनॉमिक नर्व्ह पाथवे इन्व्हॉल्व्स टू नर्व्ह सेल. आता जसं ह्या सिस्टीम आहेत तसं या सिस्टीमचे दोन नर्व्ह आहेत, नर्व्ह पाथवे आहेत. फर्स्ट आहे वन लोकेटेड इन द ब्रेन स्टेम और स्पायनल कॉर्ड. पहिलं ब्रेन स्टेम किंवा स्पायनल कॉर्ड मध्ये लोकेट होतं, कनेक्टेड बाय द नर्व्ह फायबर टू द अदर सेल दॅट इज ॲटॉमिक गँग्लिया. जे ॲटॉमिक गँग्लिया आहेत त्याला कनेक्टेड असलेले हे आपल्याला ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड मध्ये फर्स्ट सिस्टीम लोकेट होती. आणि सेकंड आहे sympathetic. So in that ganglion are located just outside the spinal cord on both side of it. जे काही स्पायनल कॉर्ड आहे त्याच्या साइडने आपल्याला सेकंड आहे ती नर्व बघायला मिळते. सो दिस इज द टू नर्व पाथवे सिस्टीम. टू नर्व पाथवे इन्व्हॉल्व्ह इन दॅट सिस्टीम. सो बेसिकली हे काय आहे समजले सगळ्यांना, ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. इंट्रोडक्टरी पार्ट समजलाय सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. सो ANS अंडर किती सिस्टीम ऍक्ट करतात? 2. Two. टू. ओके. पहिली कोणती आहे? System. Drainage and parasystematic. Parasystematic. ओके. पहिली आहे सिम्पॅथॅटिक, त्याला आपण काय म्हणतोय? Adrenergic. Adrenergic. सेकंड आहे Parasympathetic. पॅरासिम्पॅथेटिक, त्याला आपण काय म्हणतोय? Cholinergic. ओके. सो व्हेरी गुड. सो हे तुम्ही रिमेंबर करा आणि थ्रूआउट बॉडी मध्ये हे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम ऍक्ट करतच असते. सो नेक्स्ट क्लासिफिकेशन आहे सिम्पॅथोमायमॅटिक एजंट. ह्याचं क्लासिफिकेशन आहे, राईट डाऊन करायला फास्टली स्टार्ट करा. सो विथ एक्झाम्पल स्क्रीन वरती आहे. जे काही सिम्पॅथोमायमॅटिक एजंट आहेत ते मेकॅनिझम ऑफ ऍक्शन ह्यावरती त्याचं क्लासिफिकेशन बेस्ड आहे. म्हणजे जे पण क्लास तुम्हाला 3 मेन क्लास त्याचे बघायला मिळतात ते कशामुळे आहे, त्यांची जी काय मेकॅनिझम ऑफ ऍक्शन आहे किंवा जे ऍक्शन ते शो करतात त्याच्यावरती हे क्लासिफिकेशन बेस्ड आहे. सो सिम्पॅथोमायमॅटिक. So in that sympathomimetic drug, it mainly classified into 3 classes. First is a direct acting, second is a indirect acting agents, and third is a mixed acting agents. So these are the 3 main classification. In that example, direct acting मध्ये example बघा, norepinephrine, ephedrine, phenylphrine, dopamine, methylodopa, clonidine, nafazoline, oxamethazoline, oxametazoline, oxalometazoline, dobutamide, isoproterenol, terbutalin, salbutamol, and butoterol. These are the
agent which are directly acting on sympathomimetic agent or sympathomimetic system. Next आहे indirect acting example is hydroxy amphetamine pseudoephedrine propylohexedrine. So these are the example of a indirect acting agent. And third is a mixed agent. In that ephedrine and metaraminol. These are the example. Next, directly act as a agonist on a alpha and beta or both receptor. जे पण डायरेक्ट ऍक्टिंग एजंट आहेत ते काय करतायत, अगोनिस्ट सारखं ऍक्ट करतायत आणि अल्फा आणि बीटा किंवा दोन्ही रिसेप्टर वरती ऍक्ट करतायत. नेक्स्ट आहे इनडायरेक्ट ऍक्टिंग. सो ऍक्ट ऑन अ adrenergic न्यूरॉन टू रिलीज नॉर ॲड्रेनालिन. सो जे पण इनडायरेक्ट ऍक्टिंग आहेत ते ॲड्रेनर्जिक न्यूरॉन जे आहेत त्याच्यावरती ऍक्ट करतात आणि नॉन ॲड्रेनालिन इतर रिलीज करतात. नेक्स्ट आहे मिक्स्ड एजंट. दे ऍक्ट डायरेक्टली और इनडायरेक्टली. सो मिक्स्ड मध्ये तुम्हाला सगळे जे काही रिसेप्टर्स आहेत सिम्पॅथोमायमेटिक्सचे त्याच्यावरती ऍक्शन शो करताना दिसतील. सो मिक्स्ड आहेत. इन दॅट अल्फा किंवा बीटा रिसेप्टर वरती पण ते ऍक्ट करू शकतात. दोन्ही पण वेनी ऍक्ट करू शकतात किंवा सिंगल एका स्पेसिफिक अशा रिसेप्टर वरती ऍक्शन त्यांची शो होते. सो दिस इज द क्लासिफिकेशन. ओके, क्लासिफिकेशन समजले. क्लासिफिकेशन इम्पॉर्टंट आहेत. सिम्पॅथोमायमेटिक ड्रग्ज किंवा सिम्पॅथोमायमेटिकचे जे आहे क्लासिफिकेशन त्याच्यामध्ये 3 मेन क्लासिफिकेशन तुम्हाला बघायला मिळतात. फर्स्ट आहे डायरेक्ट ऍक्टिंग, सेकंड आहे इनडायरेक्ट ऍक्टिंग अँड थर्ड आहे मिक्स्ड. सो डायरेक्ट ऍक्टिंग म्हणजे जे पण काय सिम्पॅथोमायमेटिक जी ऍक्शन आहे ती डायरेक्टली तुम्हाला किंवा जे अगोनिस्ट ऍक्शन आहे ते तुम्हाला अल्फा आणि बीटा रिसेप्टर वरती बघायला मिळते. इनडायरेक्ट मध्ये ॲड्रेनर्जिक न्यूरॉन वरती ती ऍक्शन शो होऊन नॉन ॲड्रेनालिन इथं रिलीज होताना आपल्याला दिसतोय. आणि नेक्स्ट आहे मिक्स्ड मध्ये दोन्ही वेनी हे वर्क करते. सो मिक्स्ड एजंट मध्ये डायरेक्ट आणि इनडायरेक्ट ह्याची कंबाईन ऍक्शन इथं बघायला मिळते. समजलं का सगळ्यांना क्लासिफिकेशन? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, then we move towards next. That is a drug. So first आहे norepinephrine. So in that norepinephrine is a naturally occurring catecholamine hormone that function as a neurotransmitter in the sympathetic nerve system. So first जे ड्रग आहे norepinephrine कोणता क्लास अंडर येतं सिम्पॅथोमायमेटिक एजंटच्या? डायरेक्ट ऍक्टिंग. डायरेक्ट Direct. ऍक्टिंग ह्या क्लास मध्ये येतं. सो नॉरइफिड्रिन नॅचरली ऑकरिंग कशापासून नॅचरली ऑकर झाले? कॅटेकोलामाइन हार्मोन पासून. त्यानंतर ह्याचं फंक्शन काय आहे? न्यूरो ट्रान्समिटर म्हणजे जे काय इलेक्ट्रिक इम्पल्स आहेत ते ट्रान्समिट करायचं काम कोण करतं? नॉरइफिड्रिन. सो सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मध्ये हे वर्क करते. मॉलिक्युलर फॉर्म्युला C8H11NO3. दिस इज अ मॉलिक्युलर फॉर्म्युला. स्ट्रक्चर स्क्रीन वरती आहे, राईट डाऊन करायला स्टार्ट करा. नेक्स्ट आहे केमिकल नेम. इन दॅट L-1- in bracket 3,4 dihydroxyphenyl bracket close -2 amino ethanol 4 in bracket 2 amino -1 hydroxyphenyl bracket close benzene -1,2 diol. This is the chemical name. नेक्स्ट आहे इट्स अ फिजिकल प्रॉपर्टी. इन दॅट कलर व्हाईट कलर आहे किंवा ब्राउनिश व्हाईट आपल्याला इथं कलर बघायला मिळतो. त्यानंतर क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये आहे, पावडर फॉर्म मध्ये आहे, स्लाइटली सोल्युबल इन इथेनॉल अँड सोल्युबल इन वॉटर. सोल्युबिलिटी मध्ये इथेनॉल आणि वॉटर मध्ये सोल्युबल आहे. नेक्स्ट आहे नॉरइफिड्रिन इज सिंथेसाइज्ड फ्रॉम द अमायनो ऍसिड टायरोसिन बाय अ सिरीज ऑफ एन्झायमॅटिक स्टेप इन द adrenal medulla and postganglionic neuron of the sympathetic nervous system. So ह्याच्यामध्ये नॉरइफिड्रिन जे आहे ते कशापासून बनवलेलं आहे किंवा सिंथेसाइज्ड कशापासून सिंथेसिस झालंय? अमायनो ऍसिड टायरोसिन बाय सिरीज ऑफ एन्झायमॅटिक स्टेप्स इन द adrenal medulla and postganglionic neuron. सो हे जे 2 पार्ट आहेत ॲड्रिनल मेड्युला आणि पोस्टगँग्लियनिक न्यूरॉन ह्याच्यामध्ये नॉरइफिड्रिन सिंथेसाइज केलं जातं.
आणि कशापासून सिंथेसाइज केलं जातं? अमायनो ऍसिड टायरोसिन ह्या केमिकल कंपाऊंड पासून सिंथेसाइज केलं जातं. सो सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मध्ये ह्या सगळ्या गोष्टी हॅपन होणार आहेत. सो तुम्हाला एमसीक्यू पण विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट आहे इट्स अ युजेस मध्ये to support life-threatening blood pressure in the various acute hypotensive state, especially in a myocardial shock. So पहिल्यांदा काय सांगितलं त्यांनी यूज ज्या वेळेस पण जास्त ब्लड प्रेशर इन्क्रीज होतं, जसं की जास्त जर बीपी इन्क्रीज झाला तर डेफिनेटली आपले जे काय ब्लड व्हेसल्स आहेत त्या पंक्चर होणार आहेत किंवा फुटणार आहेत आणि त्यामुळं डेथ पण होणार आहे पेशंटची. मग अशा कंडिशन मध्ये ते काय केलं जातं? हे ड्रग दिले जातं की जास्त जर बीपी इन्क्रीज होत असेल तर हे ड्रग दिले जातं. कोणतं ड्रग आहे? नॉरइफिड्रिन हे ड्रग दिले जातं. नेक्स्ट आहे हायपोटेन्सिव्ह और अक्यूट. आता अक्यूट म्हणजे काय आहे? की सिव्हिअर पेक्षा थोडी कमी. हायपो म्हणजे काय असणार आहे? हायपो कमी. हायपोटेन्सिव्ह म्हणजे ज्यावेळेस बीपी जास्त कमी पण होतो त्यावेळेस पण हे ड्रग दिलं जातं आणि ज्यावेळेस बीपी जास्त होतं त्यावेळेस पण हे ड्रग प्रिस्क्राईब केलं जातं. नेक्स्ट आहे इन स्पेशली मायोकार्डियल शॉक. सो व्हॉट इज मीन बाय मायोकार्डियल? कोणाला माहिती का? ह्याच्या आधी वर्ड ऐकलाय का? मायोकार्डियल शॉक. शॉक म्हणजे काय असणार आहे इथं? So myocardial shock means cardiogenic shock is a life-threatening condition. कार्डिओ मायोकार्डियल म्हणजे हार्ट रिलेटेड जे काय कंडिशन आहेत त्याला आपण मायोकार्डियल म्हणतोय. शॉक म्हणजे जर जास्त एक्सिस एखाद्या ऑर्गनची जर एक्सिस फंक्शनिंग होत असेल तर डेफिनेटली तिथले जे काही मसल्स आहेत ते कॉन्ट्रॅक्ट होतात आणि त्यानंतर त्याचं फंक्शन कसं होतंय? इम्बॅलन्स होतंय. सो त्या कंडिशनला आपण कार्डिओजेनिक शॉक म्हणतो. सो कॉन्ट्रॅक्ट होणारेच मसल रिलॅक्सच होणार नाहीयेत. सो मायोकार्डियल शॉक इथं अराइज होतो. सो विच युअर हार्ट सडनली cannot pump enough blood to meet your body need. सो मायोकार्डियल शॉक काय आहे? की कार्डिओजेनिक शॉक म्हणलं जातं त्याला, ज्याच्यामध्ये जे हार्ट जे आहे ते तुमच्या बॉडीला जेवढं ब्लड सर्क्युलेट व्हायला पाहिजे तेवढं ते पंप करू शकत नाहीत. कारण मसल्स काय झाले तिथं? कॉन्ट्रॅक्ट झालेत. सो त्या कंडिशनला आपण मायोकार्डियल शॉक म्हणतो. आणि नेक्स्ट आहे व्हॅसोकन्स्ट्रिक्टर इन सम लोकल अनेस्थेटिक सोल्युशन फॉर अ डेंटल यूज. सो व्हासोकन्स्ट्रिक्शन, व्हासो म्हणजे काय? कन्स्ट्रिक्शन म्हणजे कॉन्ट्रॅक्शन. सो व्हॅसोकन्स्ट्रिक्शन म्हणजे काय असणार आहेत? जे काय ब्लड व्हेसल्स आहेत ते कॉन्ट्रॅक्ट होणार आहेत. सो जर ब्लड व्हेसल कॉन्ट्रॅक्ट झाले असतील तर डेफिनेटली तिथं ब्लड कसं होणार आहे? ब्लड सप्लाय थोडा रिड्यूस झालेला असतो आणि जिथं ब्लड सप्लाय रिड्यूस होतो तिथं सेन्सेशन आपल्याला कमी जाणवायला लागतात. सो लोकल अनेस्थेटिक डेंटल यूज मध्ये जे पण देतात त्या कंडिशन मध्ये व्हॅसोकन्स्ट्रिक्टर म्हणून हे दिलं जातं. ओके, टर्मिनॉलॉजी समजतात का सगळ्यांना? नेक्स्ट टायमिंगला मी हे विचारणार आहे. येस मॅम. Yes, ma'am. Okay, or used during CPR, that is a cardiopulmonary resuscitation. So what is mean by resuscitation? कार्डिओ म्हणजे कशा रिलेटेड आहे? हार्ट. Heart related. पल्मनरी मीन्स पल्मनरी म्हणजे काय? पल्मनरी सिस्टीम बघितली का? येस मॅम. ओके, सो ह्या Deoxygenated. कंडिशन मध्ये काय होणार आहे? जे पण चेस्ट पेन तुम्हाला होते किंवा जे पण कन्स्ट्रिक्ट झालेत मसल त्यांना त्या ट्रीटमेंट मध्ये आपण यूज करणार. सो सीपीआर म्हणजे मायोकार्डियल शॉक सारखीच कंडिशन आहे. सो इन दॅट अन इमर्जन्सी प्रोड्यूस कन्सिस्टिंग ऑफ अन चेस्ट कॉम्प्रेशन ऑफ 10 कंबाइंड विथ आर्टिफिशियल व्हेंटिलेशन. जे पण सीपीआर आहे ते चेस्टचं कंजेशन झालेलं असतं. सो चेस्टचं कंजेशन रिमूव्ह करण्यासाठी किंवा कन्स्ट्रिक्शन रिमूव्ह करण्यासाठी त्याला एक्सटर्नली आपण काय करतोय? प्रेशर देतोय हार्ट वरती. सो जेणेकरून ते जे फंक्शनिंग आहे ते परत रिजनरेट व्हावं यासाठी त्याला आपण म्हणतोय, त्या कंडिशनला म्हणते कार्डिओपल्मनरी रिसक्सिटेशन. हार्टचं जे वर्किंग आहे ते प्रॉपर होण्यासाठी आपण काय करतोय? एक्सटर्नली जे प्रेशर देतोय
त्या ट्रीटमेंटला CPR म्हटलं जातं. नेक्स्ट आहे स्टोरेज अँड स्टॅबिलिटी इन दॅट सोल्युशन ऑफ नॉरइफेड्रिन कॅन बी स्टोर्ड इन PVC bags at 4 degrees Celsius for up to 2 months. Avoid light. जे पण स्टोरेज अँड स्टॅबिलिटी मध्ये सांगितलं, नॉरइफेड्रिन जे ड्रग आहे ते PVC बॅग मध्ये 4 डिग्री म्हणजे टेम्परेचर कमी लागणार आहे. लाईट पासून आपल्याला अवॉइड करायचे. 2 months पर्यंत 4 डिग्री सेल्सिअस मध्ये ठेवलं जातं. द ब्रँड लिओफेड सोल्युशन स्टोर अप टू 24 hours at room temperature 20 degree to 25 degree Celsius and protect from light. सो त्याचं जे सेकंड जे ब्रँड आहे लिओफेड, हे जे सोल्युशन आहे ते रूम टेम्परेचरला स्टोअर केलं जातं. आणि ऍज इट इज नॉरइफेड्रिनचं जे काही सोल्युशन आहे प्युअर फॉर्म मधलं ते 4 डिग्री सेल्सिअसला ठेवलं जातं. नेक्स्ट आहे फॉर्म्युलेशन. सो फॉर्म्युलेशन मध्ये तुम्हाला इंजेक्शन ह्या फॉर्म मध्ये अवेलेबल आहे. सो इन्फ्युजन, सॉरी नॉट इंजेक्शन, इन्फ्युजन ह्या फॉर्म मध्ये आहे. 1 mg per ml कॉन्सन्ट्रेट सोल्युशन फॉर इन्फ्युजन. सो या फॉर्म मध्ये ते अवेलेबल आहे. नेक्स्ट आहे ब्रँड नेम लिओटेरनॉल, लिओफेड, बिटाटेरेट. दिस इज द ब्रँड नेम लिओटेरनॉल, लिओफेड, बिटाटेरेट. नेक्स्ट आहे डोस. इन दॅट इनिशियल डोस 8 to 12 mcg per minute continuous IV infusion. सो इनिशियली 8 to 12 mcg या डोस मध्ये दिलं जातं. IV थ्रू दिलं जातं. सो सलाईन थ्रू ते बॉडी मध्ये सोडलं जातं. नेक्स्ट ड्रग आहे इपॅनफिरिन. नेक्स्ट ड्रग आहे इपॅनफिरिन. इन दॅट केमिकल फॉर्म्युला C9H30NO3. सो राईट डाऊन द स्ट्रक्चर. वाइस येतोय का सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. सो इफॅनफिरिन स्ट्रक्चर राईट डाऊन करा. केमिकल फॉर्म्युला आहे C9H30NO3. नेक्स्ट इट्स अ केमिकल नेम. केमिकल नेम मध्ये 4 डॅश इन ब्रॅकेट 1 हायड्रॉक्सी डॅश 2 डॅश इन ब्रॅकेट मिथाइलामाइन ब्रॅकेट क्लोज, इथाइल ब्रॅकेट क्लोज, बेन्झेन 1,2 डायोल. Next it's a physical property in that it is a white to nearly white. So ऑफ व्हाईट कलर मध्ये किंवा व्हाईट कलर मध्ये तुम्हाला हे पावडर फॉर्म मध्ये हे दिसतात इफॅनफिरिन. त्यानंतर ऑर्डरलेस हे ऑर्डर आहे. नेक्स्ट इट इज अ वॉटर सोल्युबल aqueous सोल्युशन ऑफ इफॅनफिरिन स्लाइटली अल्कलाइन. वॉटर मध्ये सोल्युबल आहे आणि अल्कलाइन त्याचं नेचर आहे. फिजिकल प्रॉपर्टी मध्ये परत एकदा बघा. फिजिकल प्रॉपर्टी कलर मध्ये व्हाईट कलर आहे किंवा ऑफ व्हाईट कलर आहे. ऑर्डर मध्ये ऑर्डरलेस आहे. टेस्ट मध्ये टेस्टलेस आहे. आणि हे पावडर फॉर्म मध्ये आहे किंवा ग्रॅन्युल फॉर्म मध्ये हे अवेलेबल आहे. नेक्स्ट आहे सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटी मध्ये वॉटर मध्ये सोल्युबल आहे. ऍक्वेस सोल्युशन मध्ये सोल्युबिलिटी शो करतं, पण त्याचं बेसिक नेचर कसं आहे? अल्कलाइन हे त्याचं बेसिक नेचर आहे. नेक्स्ट बघा uses. So in that first आहे use to treat very serious allergic reaction to insect stings, bites, food, drug or other substance. ज्यावेळेस सिरियस असं अलर्जिक रिएक्शन प्रोड्यूस होतात फूड मुळे किंवा इन्सेक्ट बाईट जे आहे त्याच्यामुळं, तर त्या जे अलर्जिक रिएक्शन आहे त्याच्या ट्रीटमेंट मध्ये आपण हे ड्रग यूज करतो. सो व्हॉट इज द नेम ऑफ द ड्रग? ड्रगचं नेम काय? येस, इपिनफिराइन. फर्स्ट जे बघितलं होतं ते नॉरइफेड्रिन अँड सेकंड जे आहे दिस इज द इपिनफिराइन. नेक्स्ट यूज बघा. इट ऍक्ट क्विकली टू इम्प्रूव्ह ब्रीदिंग, स्टिम्युलेटिंग द हार्ट, रायझेस ड्रॉपिंग ब्लड प्रेशर. सेकंड यूज मध्ये ब्रीदिंग इन्हान्स करतं किंवा इम्प्रूव्ह करतं जर कंजेशन झालं असेल, कन्स्ट्रिक्शन ब्रॉन्कियल किंवा कार्डियल कन्स्ट्रिक्शन झालं असेल तर त्याला स्टिम्युलेशन रिएक्शन दाखवतं. ब्लड प्रेशर जे काही ड्रॉप झाले, कमी झाले, त्याला राईज करतं. इट मीन्स इन्क्रीज करतं. नेक्स्ट आहे थर्ड यूज ऑन अ रिव्हर्स हाइव अँड रिड्यूस स्वेलिंग ऑफ द फेस, लिप अँड थ्रोट.
जे काही ॲलर्जीमुळे जे काही तुमचे फेसचं स्वेलिंग, लिप्सचं किंवा थ्रोटचं जर स्वेलिंग झालं असेल, तर ते स्वेलिंग पण रिड्यूस करण्यासाठी हे हेल्प करतं. नेक्स्ट आहे इट इज युज्ड इन इनहिबिटिंग युटेराइन कॉन्स्ट्रिक्शन. इट इज युज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ ओपन एंगल ग्लुकोमा. सो युटेराइन जे कॉन्ट्रॅक्शन आहे ती कंडिशन रिमूव्ह करण्यासाठी किंवा जे युटेराइन रिलॅक्सेशन करण्यासाठी हे ड्रग यूज केलं जातं. नेक्स्ट आहे युज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ ओपन अँगल ग्लुकोमा. सो व्हॉट इज मीन बाय ग्लुकोमा? ग्लुकोमा ही टर्मिनॉलॉजी कशा रिलेटेड आहे? ग्लुकोज बघितलंय? ग्लुकोज Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. Yes, ma'am. सो इथं ग्लुकोमा असं ही कंडिशन आलेली आहे. मीन्स काय असणार आहे? ओपन अँगल ग्लुकोमा मीन्स द मोस्ट कॉमन फ्रॉम द डिसीज द ड्रेनेज अँगल फॉर्म्ड बाय द कॉर्नर ऑफ द आयरिस रिमेन्स ओपन. सो आपल्या आय रिलेटेड कंडिशन आहे. जर बॉडीमध्ये ग्लुकोजची लेवल जर इन्क्रीज झाली असेल तर आपल्याला हे डोळ्याच्या इथं पण ते आपल्याला सिम्पटम्स दाखवतं. सो जे आपलं जे आयरीज आहे ते आयरीज ओपन राहतात आणि कॉर्नरला ते ड्रेनेज अँगल जे आहे ना तिथं आपल्याला टेराबिक्युलर मेशको किंवा जे काय म्हणतो आपण झोपेतून उठल्यानंतर ना जे काही घाण जे निघते सो तो जो एरिया आहे तिथं आपल्याला तेच कंडिशन तिथं शो होते. सो तसं जर कोणाला जर सारखं सारखं होत असेल तर त्याच्यामध्ये यूज केलं जातं. नेक्स्ट आहे स्टॅबिलिटी अँड स्टोरेज. इट शुड बी स्टोर्ड इन अ कूल अँड डार्क प्लेस ॲट अ रूम टेम्परेचर बिटवीन 50 to 25 degree Celsius. Store an insulated wallet if the temperature is warmer than 25 degree Celsius and colder than 50 degree Celsius, or if they are carried in a bag which can get warmer than 25 degree Celsius or colder than 50 degree Celsius. So basically 50 to 25 डिग्री सेल्सिअस मध्ये ह्याला ड्रगला स्टोअर करायचं आहे. स्टोअर कसं करायचंय? डार्क प्लेस मध्ये, कूल आणि डार्क प्लेस मध्ये स्टोअर करायचंय. लाईट पासून प्रोटेक्ट करायचंय आणि मॉइश्चर पासून पण प्रोटेक्ट करायचंय. नेक्स्ट आहे फॉर्म्युलेशन. सो टॉपिकल क्रीम, सोल्युशन, आय ड्रॉप्स अवेलेबल आहेत. टॉपिकल क्रीम, सोल्युशन आणि आय ड्रॉप्स याचे अवेलेबल आहेत. ब्रँड नेम इपिपेन, ॲड्रेनालिन, IUVQ, इपिन 2 pack, Galacon, Epinal, Epiferin, Epinadrin, Topical, and Rafon. These are the popular brand name. Next आहे डोस. डोस मध्ये 0.3 to 0.5 mg सबक्युटेनियसली और IM किंवा इंट्रामस्क्युलर. IM म्हणजे IV म्हणजे इंट्राव्हेनस, IM म्हणजे इंट्रामस्क्युलर आपण देतोय. सो 0.3 to 0.5 mg सबक्युटेनियस. सो हे सबक्युटेनियस लेअर कुठं असतो? स्किनचे लेअर बघितले सगळ्यांनी? व्हॉइस येतोय का? स्किनची लेअर बघितलेत का सगळ्यांनी? येस मॅम. Yes, ma'am. ओके. सो सबक्युटेनियसली आपण ते 0.3 to 0.5 mg मध्ये देतोय किंवा इंट्रामस्क्युलर ते देतोय. मे बी रिपीटेड इफ नेसेसरी एव्हरी 5 to 10 मिनिट. जसं पेशंटला गरज आहे तसं 5 to 10 मिनिट्स नंतर हाच डोस रिपीट केला जातो. सो नेक्स्ट आहे केमिकल कंपाऊंड और ड्रग नंबर 3 फिनाइलफिरिन. सो फिनाइलफिरिन आपण हा पॉइंट कंप्लीट करूयात. त्यानंतर रिमेनिंग जो पॉइंट आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात. So phenylpyrin in that molecular formula C9H30NO2, chemical name 3 dash in bracket 1 dash hydroxy 2 in bracket methylamino bracket close ethyl bracket close phenol. Next आहे physical property. So physical property in that phenylpyrin hydrochloride is an odorless white microcrystalline powder. So powder form मध्ये आहे. कलरलेस, ऑर्डरलेस अशी पावडर आहे. टेस्ट ह्याची बिटर आहे. पीएच, सो पीएच 90% aqueous solution अबाउट. सो पीएच इथं 90% त्याचा aqueous solutionचा पीएच आहे. स्पेसिफिक
पीएच ची रेंज इथं मेन्शन केलेली आहे पण स्क्रीनवरती नाहीये. सो पीएच 5 पर्यंत हे शो करतं. नेक्स्ट इट इज अ मेंबर ऑफ अ फिनाइल इथेनॉल अमाइन अ सेकंडरी अमायनो कंपाऊंड अँड मेंबर ऑफ अ फिनॉल्स. सो हे आपण बघतोय की त्याच्या नावामध्येच आहे फिनाइल फिनाइल इफिरिन. सो फिनाइल इफिरिन किंवा फिनाइल इफिरिन आपण म्हणतोय. ह्याच्यामध्ये आपल्याला फिनॉलचं इथं फंक्शन इथे दिसते, फंक्शनल ग्रुप इथे अटॅच आहे. सो इट इज अ मेंबर ऑफ अ फिनाइल इथेनॉल अमाइन. फिनाइल पण आहे, ह्याला फिनाइल ग्रुप म्हणतो आणि इथं अमाइनचा पण प्रेझेन्स आहे. त्यानंतर सेकंडरी अमाइन कंपाऊंड अँड मेंबर ऑफ अ फिनॉल्स. नेक्स्ट आहे इट इज अ कॉन्जुगेट बेस ऑफ अ फिनाइल फिरिन. फिनाइल फिरिन हे कसं आहे, कॉन्जुगेट बेस म्हणून ऍक्ट होतं. नेक्स्ट इट्स युजेस. सो युजेस मध्ये बघा, इट इज यूज टू relieve the nasal discomfort caused by cold, allergic and heavy fever. It is also used to relieve sinus congestion and pressure. जे आपण बघतो की कॉमन कोल्ड किंवा कोल्ड कंडिशन मध्ये नेझल कंजेशन होतं, ते कंजेशन रिमूव्ह करण्यासाठी. जसं की आपण मार्केटमध्ये पण बरेच ड्रॉप बघतो की ज्याच्यामुळं ते नेझल कंजेशन आहे ते रिमूव्ह केलं जातं. त्याच्यामध्ये हे फिनाइलफिरिन हे ड्रग यूज केलेलं असतं. सो जे पण अलर्जिक रिएक्शन मुळे असेल किंवा कोल्ड एन्व्हायरमेंट मुळे जर नेझल डिस्कम्फर्ट होत असेल, सो नाक चोंडलेलं जी कंडिशन म्हणतो ते कंडिशन रिमूव्ह करण्यासाठी हे ड्रग यूज केले जाते. इट इज यूज टू रिलीफ सिम्पटम्स बट विल नॉट ट्रीट कॉज ऑफ द सिम्पटम्स और स्पेडी रिकव्हरी. इट कॅन बी यूज टॉपिकल टू प्रिव्हेंट द सिम्पटम्स ऑफ हिमोरेट्स. सो ह्याच्यामध्ये काय सांगितलं, जे पण कोल्ड रिलेटेड कंडिशन आहे त्याचे सिम्पटम्स कमी करण्यासाठी इथं आपण यूज करतो, पण जे पण सर्दी आहे ती पूर्ण सर्दी ते रिमूव्ह करत नाही किंवा कोल्ड ते आहे ते कोल्ड रिमूव्ह करत नाही, जस्ट जे सिम्पटम्स आहेत ते रिड्यूस करतं. नेक्स्ट प्रिव्हेंट सिम्पटम्स ऑफ हिमोराइड्स. सो व्हॉट इज मीन बाय हिमोराइड्स? हिमोराइड्स काय आहे? मूळव्याध. ओके, अदर एकाच जणांना माहिती का? पाइल्स जी कंडिशन आहे त्याला आपण हिमोराइड्स म्हणतोय. सो त्याचे जे काही सिम्पटम्स आहेत ते प्रिव्हेंट करण्यासाठी आपण यूज करतोय. नेक्स्ट आहे इट इज युज्ड ॲज अन आय ड्रॉप टू डायलेट द प्युपिल टू फॅसिलिटेट व्हिज्युअलायझेशन ऑफ द रेटिना. जे काय आय ड्रॉप मध्ये प्युपिल डायलेट करण्यासाठी आपण इथे यूज करतोय. नेक्स्ट आहे युज्ड ॲज अ इंट्रा cranial junction into a anterior chamber of the eye to arrest the intraocular bleeding occurring during the cataract and glaucoma surgery. So जसं की मी मगाशी पण आपल्याला एक वर्ड आलं होतं की ग्लुकोमा मध्ये. सो जर एक्सिस बॉडीमध्ये शुगर जर झाली असेल तर त्याच्यामुळे काय होतं, ते आईजला अफेक्ट करतं. जर त्या कंडिशन मध्ये जर मोतीबिंदूचं वगैरे ऑपरेशन असेल, त्या कंडिशन मध्ये काय होतं, जर तुमच्या बॉडीमध्ये ग्लुकोज इन्क्रीज झाले असेल तर डेफिनेटली ते इंटरनल जे काय त्याच्या ब्लड वेसल आहेत, जे काय ब्लड सप्लाय आहेत, त्या वेसल जे आहेत त्याला डॅमेज करतं. सो इट इज अ इंट्राक्रॅनियल जंक्शन, इंट्राक्रॅनियल इंजेक्शन दिलं जातं. सो इंट्राक्युलर ब्लिडिंग जे आहे ते रिड्यूस करण्यासाठी आपण यूज करतो. नेक्स्ट आहे स्टोरेज अँड स्टॅबिलिटी. In that it is a stable for at least 30 days when stored in polypropylene syringe 20 degree or 3 to 5 degrees Celsius and 23 to 25 degrees Celsius. So basically 20 to 25 degrees Celsius मध्ये आपण ठेवतो. पण कसं ठेवतो, कोणत्या ड्रग अंडर किंवा कोणत्या सॉल्व्हंट अंडर ठेवतोय, प्रोपिलिन सिरिंज ह्याच्यामध्ये 30 डेज पर्यंत ते स्टेबल राहते. नेक्स्ट आहे फिनाइलफिरिन टू स्टेबल फॉर 40 days at a room temperature when dilute to 100 to 20 mg UG per ml in sodium chloride in 0.9% in polyvinyl chloride. PVC बॅग मध्ये डायल्यूट करून जर ठेवलं तर सोडियम क्लोराइड अंडर 40 days पण रूम टेम्परेचरला ते राहतं. नेक्स्ट आहे फॉर्म्युलेशन फिनाइलफिरिन हायड्रोक्लोराइड USP. फॉर्म्युलेशन कसं असणार आहे, आता हे कुठे कुठे यूज करतोय, आईला वगैरे यूज करते, म्हणजे हे लिक्विड प्रिपरेशन मध्ये अवेलेबल आहे. इंजेक्शन आणि जे पण काय त्याचे सॅम्पल आहेत ते कशा कोणत्या डोसेज फॉर्म मध्ये अवेलेबल असणार आहे?
लिक्विड डोसेज फॉर्म मध्ये अवेलेबल आहे. नेक्स्ट आहे ब्रँड नेम. नेक्स्ट डिकॉन्सेल सीटी, हिस्टिनेक्स एससी, निओ, सायनिफ्रेन. दिस इज द पॉप्युलर ब्रँड नेम. नेक्स्ट आहे डोस. डोस मध्ये फिनाइलफिरिन इंजेक्शन may be administered subcutaneously or intramuscularly in a dosage of a 2 to 5 mg with a further dose of a 1 to 10 mg if necessary according to response, or in dose 100 to 500 microgram by slow intravenous injection as a 0.1% solution. So phenylphrine इंजेक्शन फॉर्म मध्ये आपण ऍडमिनिस्ट्रेट करतो किंवा IV, IM, सबक्युटेनियसली ह्या तिन्ही वेने आपण देतोय. सो डोसची रेंज कशी आहे? 2 to 5 mg देतोय किंवा 1 to 10 mg आपण देतोय नेसेसरी असेल तर. सो नेक्स्ट ड्रग आहे डोपामाइन. सो इथून पुढचा पार्ट जो आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात. देन वी विल स्टॉप हिअर. सो आजच्या लेक्चरला आपण काय काय बघितलं? फास्टली सांगा स्टुडंट, जागे आहेत का? Drugs. Chapter number 6. Introduction drugs. Introduction to autonomic nervous system. ओके, इंट्रोडक्शन टू ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम बघितली. त्यानंतर क्लासिफिकेशन कशाचं बघितलं? क्लासिफिकेशन कशाचं बघितलं? डायरेक्टर. टायटल सांगा. क्लासिफिकेशन सांगू नका. टायटल कशाचं बघितलं आपण? ते कशाचं क्लासिफिकेशन होतं? ओके, व्हेरी गुड. सिम्पॅथोमायमेटिक एजंटचं क्लासिफिकेशन बघितलं. त्यानंतर त्याच क्लासचे जे पण ड्रग्ज आहेत ते ड्रग्ज आपण 1 by 1 स्टडी करतोय. त्यामध्ये 3 ड्रग्ज बघितले. पहिला ड्रग कोणता? नॉरएपिड्रेनाइन. ओके. सेकंड? Epinephrine. ओके. थर्ड? Phenylphine. Fifth. Okay. So हे 3 drugs with classification and introduction to autonomic nervous system हे आपण बघितलं. सो हे चॅप्टर नंबर 6 मधलं झालं. सो चॅप्टर नंबर 5 मधलं जे रिमेनिंग 3 ड्रग्ज होते ते पण आपण आजच्या लेक्चरला कव्हर केले. सो ते कोणते ड्रग होते चॅप्टर नंबर 5 मधले? Sertraline. Escitalopram आणि फ्लुओझामाइन. Sertraline, escitalopram and fluoxamine. So these are the 3 drugs from antidepressant class. So इथपर्यंत पार्ट आपण आजच्या लेक्चरला कव्हर केलाय. So then we will stop here. Thank you for your patience.